ओम नमः शिवाय. हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण. तर तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान आनंदाचा भरभराटीचा जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो. तर आज मी व्हिडिओला सुरुवात करते. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. श्रावण महिना चालू झाला आहे. तर त्याच्यानंतर आपले सोमवार असणार. तर नंतर सण सुरू होणार. एक्सायटेड असतो. सर्व पूजा वगैरे करायला पण खूप छान वाटतं. तर आज मी शंकराची पूजा करणार आहे. घरात पिंड आहे तर त्याची मस्त अशी पूजा करणार आहे. दुधाने अभिषेक करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर माझी सकाळीच सगळी देवपूजा वगैरे झाली. उपवास असेल तर माझी देवपूजा पहिली लवकरच होत असते. तर ते झाल्यानंतर मी म्हटलं किचनमधलं पहिलं काम आटपून घेऊया. आर्याला कॉलेजमध्ये जायचं होतं. तर मी साबुदाणा उपवास होता म्हणून भिजत घातला होता. रात्रीच भिजत घातला. तर छान असा मुरला आहे. तर म्हटलं तिला नाश्त्याला खिचडी आवडते तर करून द्यावी म्हणजे ती खाऊन जाईल. म्हणून मी आता पहिलं ते करून देते आणि त्याच्यानंतर मग जे आपली शंकराची पूजा करायची आहे ती मी सगळी करून घेणार आहे. छान म्हणजे वेळ मिळतो मला मनसोक्त पूजा करायला. त्याच्यामुळे मी किचनमधलं सर्व काम आटपून घेणार आहे. तर पहिली खिचडी बनवते आणि तसं तुमच्याबरोबर पण मी खिचडी शेअर करणार आहे कशी बनवायची. तर चला सुरुवात करूया. साबुदाणा मी रात्री आदल्या दिवशी भिजायला घातला होता. आता मी साबुदाण्यामध्ये बटाटा टाकणार आहे. तो बटाटा मिरच्यामध्येच वाफवून घेणार आहे. आता ह्याचे बारीक असे बटाट्याचे काप करणार आहे. असं बारीक चिरायचं आहे. बटाटा कधीतरी अशी मी शिजवते कुकरमध्ये शिजवून घेते. तर कधी कधी असा बटाटा मिरच्यांमध्ये छान असं वाफवून घेते. तसाही छान लागतो. किंवा उकडलेला बटाटा आपण टाकू शकतो. तसाही टाकला तरी चालतो. बटाटा असा कापून ठेवला तर पाण्यात ठेवायचा नाही तर काळं पडतो. त्यासाठी मी पाण्यात ठेवला आहे. तोपर्यंत मिरच्या कापून घेते. तर मिरच्या कापून घेऊया. जितकं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे मिरच्या घ्या. चला आता सुरुवात करूया. हे बघा हा साबुदाणा मी भिजायला घातलाय. तो रात्री भिजायला घातला होता. तर साबुदाणा कसा भिजवायचा मी सांगते. हा 3 वेळा पाण्यातनं काढायचा आहे त्याला. म्हणजे त्याची पावडर निघून जाते आणि ती पावडर निघून गेल्यावर मग साबुदाणा असा सुटसुटीत छान असा भिजतो. तर जी पावडर असते ना त्या पावडरमुळे साबुदाणा कधी पण चिकट होतो. त्याच्यामुळे ती पावडर निघून गेली पाहिजे. आणि हे बघा आता ह्याच्यामध्येच मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते. शेंगदाण्याचं कूट टाकते. किती कमी जास्त तुमच्या आवडीनुसार साबुदाण्यामध्ये शेंगदाणा मिरची वगैरे टाका. बटाटे पण ज्यांना आवडतात त्यांनी जास्त टाका. तर मी आता एकच बटाटा घेतला आहे एवढ्याशाला. आता हे हलवते. हे बघा असं हलवून घेतले मी. आणि ह्याच्यात मी मीठ टाकणार आहे. सुरुवातीला तेल टाकून घेऊया. मिरच्या चिरलेल्या ह्याच्यात टाकून घेऊया. छान अशा मिरच्या परतल्यानंतर त्याच्यामध्येच मी बटाटा टाकणार आहे. मी अशी बटाटा टाकत असते. कधी बटाटा शिजवून घेते. तर आता बटाटा टाकूया. आपण मीठ घालूया बटाट्यामध्ये. बघूया आता आपण. थोडासा
बघूया ह्याच्यात झालंय का, शिजलाय का. छान आहे. असं लगेच 2 मिनिटात बटाटा वाफवून होतो. हे बघा छान असं परतलाय बटाटा. आता भिजवून ठेवलेला साबुदाणा त्यात टाकूया आणि छान असा परतून घेऊया. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून देऊया. म्हणजे 5 मिनटं झाकण ठेवल्यावर तो थोडा अजून छान वाफेल. बघूया आपण झालाय का. हे बघा छान असा मस्त सुटसुटीत झालाय बघा, फडफडीत झालाय. तर की मला असं वाटतं की सगळ्या लहान मुलांना खिचडी आवडत असेल, साबुदाण्याची खिचडी आवडते. तर तशीच आर्याला पण आवडते. माझा जेव्हा उपवास असेल तेव्हा तेव्हा ती साबुदाण्याची खिचडीच खात असते. जेवण कमी करत असते पण खिचडी खात असते. आणि तिला खिचडी मी जेव्हा बनवायला लागते ना तेव्हा ती खूप खुश होते की मम्मी खिचडी बनवते का. तर त्याच्यामुळे मी आज लवकर केली. आता मला पूजा करायची आहे पण तिला आज सकाळी कॉलेजला जायचं होतं, त्याच्यामुळे मग मी पटकन करून घेतलं. तर तुम्हाला कशी वाटली ही साबुदाणे खिचडीची रेसिपी, बनवण्याची पद्धत, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर घरच्या देवाला पहिला खिचडीचा नैवेद्य मी नेहमीच दाखवत असते, तर तसं दाखवलं आहे. आता आर्याला जायचं आहे तर नाश्ता देते पहिला. तर अशी आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे, बघू शकता तुम्ही. तर माझं सगळं झालं आहे आता किचनमधलं काम. तर पूजेला सुरुवात करूया. श्रावण महिना सुरू झाला आहे. शिव उपासनेसाठी श्रेष्ठ हा महिना म्हणजे श्रावण महिना. आकाश, पाताळ, विश्व, समुद्र, पंचतत्व व्यापून जो उरला तो म्हणजे शिव, भगवान शंकर, कल्याणकारी शिव. शंकराचा आवडता दिवस म्हणजे त्यातल्या त्यात श्रावण सोमवार. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अभिषेक, स्तोत्र, पारायण, व्रतवैकल्य केली जातात त्या महिन्यात. आणि अनेक व्रतांमध्ये एक व्रत म्हणजे शिवामोठही असते. तर माझ्याकडे अशी छोटीशी छान अशी शंकराची पिंड आहे, तर मी त्याची पूजा करते. अशी ओमची माझ्याकडे प्लेट आहे, शंकराची पिंड आहे, तर त्याचा मी छान आधी पाण्याने अभिषेक केला. नंतर आता दुधाने अभिषेक करत आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवायचा जप करते आणि करायचा आहे तो. छान असा माझा अभिषेक करून झाला आहे. आता पुन्हा त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करणार आहे. अभिषेक झाल्यानंतरचं दूध किंवा पाणी हे सर्व आपल्या तुळशीमध्ये किंवा कुंड्यांमध्ये पाणी सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी प्लेटमध्ये पुन्हा छान असं छोटंसं वस्त्र घेतलं आहे, त्याच्यावर शंकराची पिंड ठेवली आहे. माझ्याकडे एक छान असं त्रिशूल आहे, हे बघा खूप छान त्रिशूल आहे, ते पण मी ठेवलं आहे त्याच्या पाठी. तर आता सुरुवात करूया पूजेला. तर ह्या वर्षी 5 सोमवार आलेले आहे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य अर्पण करायचे आहे. शिवाला भस्म प्रिय आहे, गंध लावायचा आहे, मनातल्या मनात जप करायचा आहे पूजा करताना. छान अशी हे बघा आता मी साईडने अशी पानं ठेवणार आहेत, जे पूजेसाठी आपण वापरलेच पण जातात, त्याचे हार करतात तशी पानं आहेत ती माझ्याकडे. तर मी ती पानाने मस्त अशी बाजूने मांडून घेणार आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय, ते पाने साईडने ठेवलेत तर. आणि त्याच्यामध्ये मधोमध अशी शंकराची पिंड आहे, तर खूप छान वाटतंय. खूप मी मस्त अशी मनसोक्त शंकराची आज पूजा करणार आहे. तर आज खूप वेगवेगळी फुलं आणली आहेत आणि खूप सारी बेलाची पानं पण आणलेली आहेत. हे बघा छान, मला जास्त बेलाची पानं भेटली आहेत. तर आता सर्व बाजूने मी फुलं लावून घेते.
त्याला छान अशी फुलं, बेलाची पानं भेटलेली आहेत आणि मस्त आता पूजा करायला हे भस्म आहे माझ्याकडे होतं ते भस्म मी लावणार आहे आज. सगळं सामान तर घेतलंय, आता पूजा करायला सुरुवात करूया. तर पूजा करण्याच्या आधीच मी दिवे समई लावून घेतले, तर ते लावायचे असते पहिली. शंकराला भस्म प्रिय असतो, तर भस्म लावून घेते आधी, किंवा गंधही लावू शकतो. तर माझ्याकडे भस्म होतं, छान असं भस्म लावलेलं आहे. तर त्रिशूलला लावून घेऊ हळदी कुंकू. आता शंकराची पूजा करून घेऊया. तुम्हाला मला हे सांगायचं वाटते की शंकराच्या पिंडीवर आपण जेव्हा बेल वाहतो तेव्हा बेल असं व्हायचं नाही, हे बेल असं करून व्हायचं आहे हे. आणि हे जे असतं साईडला शेवटच्या ह्याला बघा, हे असं हे बोंडकं, ते असं नकाने काढायचं आहे आपल्याला, हाताने, चाकूने नाही काढायचं, हे असं काढायचं आणि हे असं बेल शंकराच्या पिंडीवर व्हायचं आहे. अशी मस्त बेलांची पानांचा पूजा करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. छान अशी अगरबत्ती वगैरे लावून घेतले, कापूर आता लावून घेते, धूप लावून घेते. शिवामूठ म्हणजे शंकराला मूठभर धान्य वाहण्याचं व्रत. श्रावण सोमवार शिवलिंगावरती विशिष्ट धान्य वाहून शिव आराधना केली जाते. विवाहानंतर 5 वर्ष तरी अवश्य करावे आणि तसेच नंतरही, आणि सर्वांनीच ते शिवामूठ व्हावी. आपल्या घरामध्ये संसार सुख लाभते, संतती सुख लाभते, घरामध्ये धनधान्यांची भरभराट राहावी, समृद्धी नांदावी, ह्या हेतूने श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी स्त्रियांनी शिवामूठ व्हायचे असते. तर असे 3 वेळा शिवामूठ व्हायची. आणि शिवामूठ वाहताना त्याचं बोलायचं आहे की शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, मनातली इच्छा पूर्ण कर देवा, असे 3 वेळा म्हणायचे आणि 3 वेळा तांदूळ व्हायचे. आता आरती करून घेऊया आपण. लवलवती विक्राळ ब्रह्मांडे माळी श्रीकांत शंकरा सारथी वाव पावित्री वाव. तर अशी छानशी माझी पूजा झाली आहे. तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची ही भाजी बनवली आहे, थोडीशी रस्सेदार, आणि मिरची भजी, बटाट्याची भजी, शेवयाची खीर, असं सुकी शेवयाचं बनवलं आहे. तर असं माझं नैवेद्याचं जेवण आहे. तर मी देवाला नैवेद्य दाखवून देते. आता सर्व रेसिपी, मी फ्लावरची भाजी एवढी टेस्टी होते ना, मी तुम्हाला कधीतरी रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये कधी जमेल तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. खूप छान होते अशी फ्लावरची भाजी. तर तशी केली आहे मी. तर देवाला नैवेद्य दाखवून घेऊया, चला. तर अशा प्रकारे साध्या भोळ्या शंकराची माझी साधी भोळी पूजा मी मनसोक्त केली. ती पूजा कशी तुम्हाला वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.